नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींच्या कृपेची जाणीव होईल. स्वामी आपलं रक्षण करत आहे हे तुम्हाला समजेल आणि स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन बदलून जाईल. स्वामींची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं नेहमी रक्षण करत आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अर्धवट सोडू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. भक्ताच्या आयुष्यात श्रद्धा ही फक्त एक भावना नसते, ती त्या भक्ताची ताकद असते जी त्याला कोणत्याही परिस्थितीत ढळू देत नाही. कारण जिथे श्रद्धा असते तिथे धैर्य आपोआप निर्माण होतं आणि माणूस कितीही कठीण मार्गावर असला तरी तो स्थिर राहतो. म्हणून स्वामींबद्दल मनामध्ये नेहमी श्रद्धा ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवणारा भक्त कधीच घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या प्रत्येक पावलामागे एक अदृश्य शक्ती उभी आहे जी त्याला योग्य दिशेने नेत आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी परमेश्वरावर, स्वामींवर असलेली श्रद्धा कधीच सोडायची नाही. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, भक्तीचा खरा अर्थ हा तुमच्या संयमामध्ये दिसतो. कारण जो भक्त शांतपणे योग्य वेळेची वाट पाहतो तोच स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव घेतो. कारण स्वामींचं प्रत्येक कार्य योग्य क्षणीच घडतं. म्हणून तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहा आणि संयम ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. कुणी आज मोठं होत आहे, कुणी आज निरोगी होत आहे, परंतु तुमची वेळ येणार आहे. प्रत्येकाचं जीवन सारखं नसतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून आज कोणाला काही मिळालं तर संकोच बाळगू नका. समोरच्याचं चांगलं होतंय याचा अर्थ आपलंही चांगलंच होणार आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही कितीही घाई केली तरी आयुष्य आपल्या वेळेनुसारच पुढं जातं. पण जो भक्त संयम ठेवतो आणि विश्वास सोडत नाही त्याच्या आयुष्यात गोष्टी योग्य प्रकारे जोडायला लागतात. म्हणून जीवनामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. सर्व काही योग्य वेळेनुसारच घडणार आहे. नशिबापेक्षा जास्त काही कोणाला काही मिळणार नाही. म्हणून जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, यावर विश्वास ठेवा आणि आपण आपलं कार्य हे प्रामाणिकपणे करत राहा. भक्ती म्हणजे बाहेरचं जग बदलण्याचा प्रयत्न नाही, तर भक्ती म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. कारण जेव्हा मनावर नियंत्रण येतं तेव्हा आयुष्य आपोआप स्थिर आणि स्पष्ट बनायला लागतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही तुमचं मन जितकं स्थिर असेल ना तितकंच तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवेल. कारण गोंधळलेल्या मनात कोणताही मार्ग अजिबात स्पष्ट दिसत नाही. म्हणून आपण आपलं मन हे स्थिर आणि शांत ठेवायला हवं. जो माणूस जीवनामध्ये शांतपणे कार्य करत असतो ना त्याचा कुठलाही निर्णय चुकतच नाही. कारण तो शांतपणे कुठलाही निर्णय घेत असतो. आणि एखादा व्यक्ती जो फक्त जीवन घाईमध्ये जगत असतो, कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर त्याला नुसती घाई झालेली असते आणि अशा घाईमध्ये अनेक निर्णय चुकतात. अनेक ठिकाणी आपण पूर्ण वेळ घालवू शकत नाही आणि अनेक गोष्टींपासून आपण दूर राहतो. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जिथे जाल तिथे शांतपणे बसा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या चरणी माथा टेकवता ना तेव्हा तुम्ही परमेश्वराकडे काय मागता यापेक्षा तुम्ही जीवनामध्ये कसं वागता, काय कर्म करता हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण परमेश्वराकडे काही मागण्यापेक्षा परमेश्वर आपल्याला काय देतात हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपण परमेश्वरासमोर माथा टेकवून आपली इच्छा प्रकट करतो ना, हे बरोबरच आहे. मात्र त्याचबरोबर आपण जीवनामध्ये कसं राहायचं, काय कार्य करायचं, कसं वागायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून जीवनामध्ये अजिबात घाई करायची नाही, मन स्थिर ठेवायचं आणि शांत ठेवायचं. म्हणून लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी आजपासून शांत राहणार असं नक्कीच टाईप करा. भक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कृतज्ञता. कारण जो भक्त त्याच्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी असतो त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे दिसते.
म्हणूनच जीवनामध्ये जे आहे जर आपण त्याची योग्य किंमत ठेवली, आहे त्यामध्ये समाधानी असलो तर आणखी आपल्याला काही मिळत जाईल. परंतु आहे त्याकडेच लक्ष दिलं नाही आणि जे नाही त्याच्या मागे धावत राहिलास तर जीवनामध्ये नक्कीच आहे तेही जाईल आणि काही मिळणार सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला जे मिळालं आहे त्याबद्दल आभार मानायला शिका, कारण तुम्हाला हे जाणवतं की स्वामींनी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आहे आणि ही जाणीवच मनाला शांत देते. म्हणून आयुष्यामध्ये जे काही आपल्याला मिळत आहे किंवा मिळणार आहे ना, त्याबद्दल कृतज्ञ राहा. वेळोवेळी परमेश्वराचे आभार माना आणि जे दिलं आहे त्यामध्ये कसं आनंदी राहता येईल याचा प्रयत्न करा. स्वामींच्या मार्गावर चालणं म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडणं, कारण जिथे सत्य असतं तिथे भीती राहत नाही आणि जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे मन शांत राहतं. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असलात तरी जर तुमचं मन सत्याशी जोडलेलं असेल तर स्वामींची कृपा तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते. म्हणून स्वामी भक्तांनो, आपली परिस्थिती, आपले कर्म हे सर्व काही परमेश्वर ठरवत असतात. आपण कठीण परिस्थितीतही चांगले कर्म करायचे, आपण कठीण परिस्थितीतही आनंदी राहायचा प्रयत्न करायचा आणि कठीण परिस्थितीतही मन हे डगमगू द्यायचं नाही, सत्याची साथ सोडायची नाही आणि परमेश्वराची सेवा करत राहायची. भक्ताचा आत्मविश्वास हा त्याच्या स्वतःच्या ताकदीवर नाही तर स्वामींच्या बळावर उभा असतो आणि म्हणूनच तो कोणत्याही परिस्थितीत खचत नाही. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवत असाल तेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता, कारण त्यांनी जसं तुम्हाला बनवलं आहे त्यामागे एक मोठा हेतू आहे. म्हणून स्वतःवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्यक्षपणे आपण स्वामींवर विश्वास ठेवत असतो, हे विसरू नका. म्हणून अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो, मी हे करणारच आहे, अशी जिद्द मनामध्ये ठेवा. सकारात्मक विचार करा आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं. खरी शांतता ही बाहेरच्या जगात मिळत नाही, ती आपल्या अंतर्मनात तयार होते आणि जिथे अंतर्मन शांत असतं तिथं स्वामींचं अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवतं. भक्ती ही आवाजात नाही, ती शांततेत असते, कारण शांत मनातच स्वामींचं मार्गदर्शन ऐकू येतं. जो भक्त पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात काही कमी वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं की जे काही घडत आहे ते त्याच्या भल्यासाठीच घडत आहे. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजणं नाही, तर प्रत्येक गोष्ट योग्य कारणासाठीच घडते आहे ही जाणीव ठेवणं आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. भक्ती ही फक्त भावना नसते, ती कृतीत दिसली पाहिजे, कारण जिथे विचार आणि कृती एकत्र येतात तिथंच खऱ्या अर्थाने बदल घडतो. तुम्ही जेव्हा स्वामींचं नाव घेऊन प्रामाणिकपणे काम करता तेव्हा तुमचं काम तुमची भक्ती बनतं. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींचं नाव घेऊन केलेलं कुठलंही कार्य कधी व्यर्थ जात नाही आणि स्वामी त्या कार्याला भक्तीत रूपांतरित करत असतात. स्वामी नेहमी मार्ग दाखवत असतात, पण तो मार्ग समजण्यासाठी मन शांत आणि विश्वास दृढ असणं गरजेचं असतं. तुम्हाला कधीकधी वाटेल की काही स्पष्ट दिसत नाही, पण स्वामींचं मार्गदर्शन अनेक वेळा शांतपणे, हळूहळू आणि योग्य वेळीच उलगडतं. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीही दूर लोटणार नाहीत, तुमचं रक्षण करतील आणि तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा कुठेही काही दिसत नाही तेव्हा फक्त स्वामींवर सर्व काही सोपवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. जिथे अंधार असतो तिथं स्वामी प्रकाशाचा किरण बनून येतात. जिथं मदतीला कोणी नसतं तिथं मित्र बनून स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात. जिथं कोणीच आपला आधार देत नाही तिथं माऊली बनून परमेश्वर आपल्यासाठी मार्ग खुला करतात. भक्तीचा खरा मार्ग तेव्हाच सुरू होतो जेव्हा माणूस मी हा विचार हळूहळू सोडायला लागतो. मीपणा म्हणजे अहंकार, कारण जिथे अहंकार असतो तिथं स्वामींचं अस्तित्व जाणवत नाही, पण जिथे नम्रता असते तिथंच कृपेचा प्रवाह सुरू होतो. अहंकार माणसाला बाहेरून मोठं दाखवतो पण आतून रिकामं करतो, तर नम्रता माणसाला शांतपणे घडवते आणि त्याला स्वामींच्या जवळ नेते. स्वामी भक्तांनो, म्हणून जीवनामध्ये कधी अहंकार आणि गर्व करूच नका. अहंकार तुम्हाला फक्त
खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याच्या मनात अहंकार आहे तो कधीच मोठा होऊ शकत नाही, कारण अहंकार आणि गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. स्वामी भक्तांनो, हे आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलं आहे, तर त्याचा योग्य तो सन्मान ठेवायला हवा. आयुष्य दिलं आहे याचा अर्थ आयुष्यामध्ये काही करायचं असं अजिबात नाही. परमेश्वराने आयुष्य दिलं आहे तर परमेश्वराच्या मार्गदर्शनानेच आयुष्य जगा. बघा, आयुष्यामध्ये काहीच दुःख उरणार नाही. विश्वास हा एकदा ठेवायचा आणि मग बदलायचा नाही, तर विश्वास प्रत्येक परिस्थितीत टिकवायचा असतो. कारण जो विश्वास परिस्थितीनुसार बदलतो तो खरा विश्वास नसतो. म्हणून आनंद येऊ द्या तरी विश्वास टेकला पाहिजे, दुःख येऊ द्या तरी विश्वास टिकला पाहिजे. माणूस खूप मोठा झाला तरी विश्वास टिकला पाहिजे, किंवा काही अचानकपणे नकळतपणे चुकीचं घडलं तरी विश्वास टिकलाच पाहिजे. भक्ताचा विश्वास हा परिस्थितीवर नाही तर स्वामींवर असतो, आणि म्हणूनच तो कितीही बदल झाले तरी स्थिर राहतो. म्हणून आयुष्यात बदल होतील, मात्र विश्वास बदलू देऊ नका, कारण तुमचा विश्वास परिस्थितीवर नाही तर स्वामींवर आहे. तू जे बोलतोस त्याचा परिणाम फक्त इतरांवर नाही तर तुझ्या स्वतःच्या मनावरही होत असतो. म्हणून शब्द नेहमी सकारात्मक, शांत आणि प्रामाणिक ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. शब्द हे फक्त आवाज नसतात, शब्द हे ऊर्जा असतात, आणि ज्या शब्दांमध्ये श्रद्धा आणि प्रेम असतं ते शब्द स्वामींपर्यंत पोहोचतात. भक्ती म्हणजे फक्त स्वामींवर अवलंबून राहणं नाही, तर स्वतःला इतकं घडवणं की तुम्ही स्वामींच्या कृपेचा योग्य उपयोग करू शकाल. तुम्ही जितकं स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल तितकंच तुमचं आयुष्य स्थिर आणि स्पष्ट होईल, कारण बदल नेहमी आतून सुरू होतो. म्हणून बदल हा प्रथमतः आपल्या जीवनामध्ये आपल्या मनावर होत असतो. आपलं मन जसं बदलायला लागतं तशी परिस्थिती आणि बाहेरची स्थितीसुद्धा बदलायला लागते. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, बाहेर काही अगोदर मनात डोकावण्याचा प्रयत्न करा. आपलं मनच आपल्याला योग्य मार्गावर नेऊ शकतं. स्वामी भक्तांनो, जिथं मन स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक असतं तिथं परमेश्वराचं अस्तित्व असतं. म्हणून मन ही तुमची शक्ती आहे, मन तुमचं ढाल आहे, मन सर्व काही आहे. मनातच तुमचं आयुष्य दडलेलं आहे. भक्तीचा अर्थ नात्यांपासून दूर जाणं नाही, तर प्रत्येक नातं योग्य समजून आणि शांततेनं निभावणं आहे. कारण जिथे संतुलन असतं तिथंच समाधान असतं. म्हणून भक्ती म्हणजे सर्वांपासून दूर जाणं नाही, तर सर्वांशी प्रामाणिक राहणं. भक्ती म्हणजे इतरांना कमी लेखणं नाही, तर भक्ती म्हणजे इतरांना सोबत घेऊन जाणं. भक्ती तुमचं आयुष्य बदलते. तुम्ही लोकांकडून अपेक्षा कमी केल्या आणि समजून घेण्याची सवय वाढवली तर तुमच्या आयुष्यातील नात्यांमध्ये आपोआप शांतता येते. म्हणून प्रत्येकाकडून अपेक्षा धरू नका, तर प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण अपेक्षा या प्रत्येक वेळेस पूर्ण होतीलच असं नाही, मात्र समजून घेण्याची सवय जर असेल तर जीवनामध्ये कधीच कोणतं नातं तुटू शकत नाही. भीती ही बाहेर नसते, ती आपल्या विचारांमध्ये तयार होते, आणि ज्या क्षणी तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवता त्या क्षणी ती भीतीसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून स्वामी भक्तांनो, भीती ही तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वामींच्या अधिक दूर नेण्यासाठी असते. म्हणून स्वामींच्या जेव्हा तुम्ही जवळ जाता तेव्हा भक्ती संपूर्णतः नष्ट होते. भक्त कधीच भीतीमुळे थांबत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या पाठीशी स्वामींचं बळ आहे. म्हणून भीती ही स्वामींचा विश्वास घट्ट करत असते. भीती तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेत असते. जीवन जितकं साधं ठेवाल ना तितकंच मन शांत राहील, कारण अनावश्यक गोष्टींचा भारच मनाला थकवतो आणि गोंधळ निर्माण करतो. म्हणून जीवन खूप साधं आणि सोपं असलं पाहिजे. सर्व काही आपणच कंट्रोल करू शकतो असं अजिबात नाही. ज्याचं त्याला बघू द्या, ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्याला जगू द्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका. सर्व काही मीच बघतो आहे असं अजिबात करू नका. ज्याचं काम ज्याला त्याला माहीत आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या मनावरचा भार आणखी वाढत जाईल. कारण जेव्हा आपल्याला सर्वांचीच काळजी होत असते, सर्वांचंच कार्य बघायचं असतं, सर्वांच्या जीवनामध्ये लक्ष द्यायचं असतं, तेव्हा आपण स्वतःच्या जीवनामध्ये लक्ष कमी आणि इतरांचा जास्त विचार करत असतो, आणि याच विचाराने आयुष्य थकवतं.
स्वामींचा मार्ग हा नेहमी साधेपणाचा असतो, कारण साधेपणातच खरी शांती आणि स्थिरता लपलेली असते. म्हणून जीवन साधेपणाने जगा. ज्याला तुमची मदत हवी आहे त्याला मोकळे मनाने मदत करा. ज्याला तुमच्याकडून काही अपेक्षा आहे त्याच्या अपेक्षा पूर्ण करा, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू नका. स्वामी भक्तांनो, आपला हक्क मदतीचा आहे, हक्क बजावा. आपला हक्क समजून सांगण्याचा आहे, समजून सांगा. आपला हक्क इतरांना सुधारवण्याचा आहे, सुधारवण्याचा प्रयत्न करा, परंतु इतरांच्या आयुष्यामध्ये वारंवार दखल देऊ नका. तुम्ही इतरांपासून काही लपवू शकता, पण स्वतःपासून कधीच काही लपवू शकत नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणं हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे. जेव्हा जीवनामध्ये तुम्ही स्वतः प्रगती कराल ना, तेव्हा नक्कीच तुम्ही इतरांना सोबत घेऊन जाल. भक्ती म्हणजे स्वतःला फसवणं नाही, तर स्वतःच्या कमतरता ओळखून त्यावर शांतपणे काम करणं आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडले असलेली ऊर्जा तुम्ही कुठे वापरता यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणून ती ऊर्जा योग्य गोष्टींमध्ये गुंतवणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जितकं सकारात्मक विचार कराल तितकीच तुमची ऊर्जा योग्य दिशेने वाहायला लागेल. स्वामींची साथ ही नेहमी असते, पण ती जाणवण्यासाठी मन शांत, विश्वास दृढ आणि भावना निर्मळ असणं गरजेचं आहे. तुम्ही जिथे असाल ना, ज्या परिस्थितीत असाल, जर तुमच्या मनामध्ये स्वामींचं स्मरण असेल तर तुम्ही कधीच एकटा नसता, कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, मनात मात्र स्वामी ठेवा. ज्याच्या मनामध्ये स्वामी महाराज आहेत तो भक्त कधीच एकटा नसतो. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा ही आपल्याला वेळोवेळी समजत असते. योग्य वेळ आल्यानंतर स्वामींची कृपा आपल्यावर होत असते. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये आपण काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अडथळे येणं साहजिकच आहे, परंतु लक्षात ठेवा, जीवन हे आपली वारंवार परीक्षा घेत असतं आणि परीक्षा घेणं हे आपल्याला आवडत नाही. मात्र परीक्षा जर घेतलीच नाही तर आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवन कितीही परीक्षा घेत असलं तरी मात्र तुम्ही जीवनामध्ये कधीच हार मानू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. कारण जेव्हा जीवनामध्ये आपण प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रामाणिक प्रयत्नाचं फळ परमेश्वर आपल्याला देत असतात. तिथं कोणीही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समजून घेत नसतं, तिथं परमेश्वर आपल्याला समजून घेत असतात. म्हणून प्रत्येकाकडून अपेक्षा करणं सोडून घ्या. अपेक्षा केल्याने आयुष्यामध्ये फक्त दुःखच येतं. स्वामी भक्तांनो, आयुष्यात जेव्हा काही मिळवायचं असेल ना, तेव्हा तुम्ही नक्कीच मिळवणार आहात. फक्त जीवनामध्ये कधीच काहीच वाईट घडणार नाही असंही समजू नका. कधी नकळतपणे काही गोष्टी चुकीच्या घडतात, वाईट घडतात, मात्र आपण कधी जीवनामध्ये खचून जायचं नाही. आयुष्य माणसाची वारंवार परीक्षा घेईलच, मात्र आपण त्या परीक्षांमध्ये नेहमी पास व्हायचं. परीक्षा देणं आपलं काम आहे आणि परीक्षा या जीवनामध्ये येतीलच. पण स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात जेव्हा काही तुम्हाला हवं असेल ना, तेव्हा ते मिळवण्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. प्रामाणिक प्रयत्न केले तर परीक्षासुद्धा संपून जातील आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीची पात्रताही तुम्ही सिद्ध कराल. स्वामी भक्तांनो, स्वामी ज्या गोष्टी आपल्याला सांगतात, जे काही आपल्याला शिकवतात ना, ते आपल्या कल्याणासाठी असतं. म्हणून स्वामी कधी कोणाचं काही वाईट होऊ देत नाहीत. योग्य वेळ आल्यानंतर स्वामींची लीला आपल्याला समजत असते. आयुष्य जगताना जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मागे वळून पाहताना लक्षात येतं की ही सर्व परमेश्वराची माया होती. परमेश्वराने आपल्याला घडवलं आहे. आता ते वाईट दिवस निघून गेले आहेत आणि चांगले दिवस सुरू झाले आहेत याची जाणीव आपल्याला होते. म्हणून आयुष्यामध्ये काही दिवस आपण वाईट दिवस काढले असतील
परंतु आता चांगले दिवस येणार आहेत, आयुष्य बदलणार आहे आणि नकळतपणे सर्व काही चांगलंच घडणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, चिंता करू नका, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि रोज स्वामींचे असे संदेश ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामींचा सुंदर संदेश तुम्हाला जर खरोखर मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.